आणि आता बातमी अहिल्यानगरमधून आहे। धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन केले जात आहे। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी यावेळी संवाद साधून कारवाईचं आश्वासन दिले। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन आता मागे घेण्यात आलंय। दरम्यान 3 दिवसांपूर्वी अहिल्यानगर पालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। त्या पार्श्वभूमीवर आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने हे लोक सहभागी झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। अहिल्यानगर मनपा कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात। अहिल्यानगर पालिकेतील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची 3 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली। मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा या कब्रस्तानजवळ धीरज परदेशी यांच्यावर 10 ते 15 जणांनी हल्ला केला। उपचारादरम्यान धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला। तर धीरज परदेशी कब्रस्तानात विद्युत दुरुस्तीसाठी गेले होते। आरोपींनी परदेशींना टिळा लावून कब्रस्तानात का गेलात असा सवाल करत मारहाण केल्याचा आरोप आहे। गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि मुख्य सूत्रधाराला अजूनही अटक झाली नाहीये असा आरोप गावकऱ्यांचा आहे।